पुण्यातील सुप्रसिद्ध शनिवार वाडा। पहिला बाजीराव पेशवा यांनी सन 1736 साली 13 खोल्यांचा पेशव्यांचा राजवाडा म्हणजेच शनिवार वाडा बांधला। हा वाडा पेशव्यांचे मुख्य ठिकाण होते। हे पुण्याच्या संस्कृतीचे प्रतीक आहे। सुरक्षेला जास्त प्राधान्य देऊन शनिवार वाड्याची रचना करण्यात आलेली आहे। शनिवार वाड्याचे मुख्य प्रवेशद्वार दिल्ली दरवाजा या नावाने आणि इतर दरवाजे गणेश, मस्तानी, खिडकी आणि जांभूळ अशा नावांनी ओळखले जातात। शनिवार वाड्यासमोर पहिल्या बाजीरावाचा घोड्यावर बसलेला पुतळा आहे। शनिवार वाड्यात गणेश महल, रंगमहल, आरसा महल, हस्तिदंत महल, दिवाणखाना आणि कारंजे तसेच इतर ठिकाणे देखील आपल्याला पाहायला मिळतात। पेशव्यांची सत्ता असलेला हा राजवाडा सन 1928 मध्ये आगीमध्ये नष्ट झाला। आता फक्त राजवाड्याच्या मजबूत तटबंदी असलेल्या भिंती व सुरक्षेसाठी अंकुचीदार टोकं असणारा भक्कम दरवाजा शिल्लक आहे। या वाड्याचा संपूर्ण इतिहास आणि माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका।